लोकशाहीमध्ये चर्चेला नेहमीच वाव असते, पण मोदींच्या राज्यात चर्चेला वाव आहे का किंवा लोकशाही आहे का, पहिला प्रश्न. आज देशाचा 78वा स्वातंत्र्य दिन सोहळा साजरा होतोय. त्याबद्दल सगळ्यात आधी महाराष्ट्रासह देशातील सर्व नागरिकांना शिवसेनेतर्फे स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. खरं म्हणजे लाल किल्ल्यावरून आज मोदींचं भाषण जे झालं त्याचं वैशिष्ट्य हे होतं की 10 वर्षात प्रथमच विरोधी पक्ष नेते म्हणून राहुल गांधी त्या सोहळ्याला उपस्थित होते आणि ते लाल किल्ल्यावरील आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याचे मुख्य आकर्षण राहुल गांधी होते. हे मी पाहत होतो. आज शिवसेना भवनात सुद्धा स्वातंत्र्य दिनाचा सोहळा झाला. माननीय उद्धव ठाकरेजींच्या हस्ते आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख तिरंगा फडकवला. लाल किल्ल्यावर अर्थात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तिरंगा फडकवला. खरं म्हणजे मोदी ज्या पक्षाचं नेतृत्व करतात किंवा ज्या विचारधारेचं नेतृत्व करतात त्या विचारधारेत तिरंग्याला स्थानच नाही. ते तिरंगा हा राष्ट्रध्वज मानायलाच तयार नाही. स्वातंत्र्य दिनाच्या नंतर, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 56 वर्ष ज्यांनी तिरंगा फडकवला नाही अशा विचारधारेचं नेतृत्व अनेक वर्ष मोदी करतात, पण प्रधानमंत्री म्हणून त्यांना ते आज तिरंगा पुन्हा फडकवावा लागला. अर्थात राष्ट्राला उद्देशून भाषण होत असतं प्रधानमंत्र्यांचं, पण प्रधानमंत्र्यांना कळलं असेल की गेल्या 10 वर्षातला लाल किल्ल्यावरचा सोहळा आणि आताचा सोहळा यात फरक आहे. अल्पमतातले प्रधानमंत्री, बहुमत गमावलेले प्रधानमंत्र्यांनी आज लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकावला. पण देशाचा स्वातंत्र्य दिन आहे. देशाचं स्वातंत्र्य गेल्या 10 वर्षापासून गुदमरलेल्या अवस्थेत आहे. विरोधक असतील, जनता असेल, नागरिक असतील, त्यांची सातत्याने गळचेपी होते. ब्रॉडकास्ट बिल मागे घ्यावं लागलं. ते ब्रॉडकास्ट बिल हे स्वातंत्र्याची गळचेपी करण्यासाठीच होते. ते एक प्रकारे सेन्सॉरशिप होती. पण विरोधी पक्ष मजबूतीनं उभा असल्यामुळे ब्रॉडकास्ट बिल रद्द करावं लागलं. वक्फ बोर्डाचं बिल सुद्धा त्यांना मागे घ्यावं लागलं तात्पुरतं. त्याच्यामुळे देशाच्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी या देशाची जनता ही जागरूक आहे आणि प्रसंगी बलिदानास सज्ज आहे. वाईट इतकंच वाटतं की देशाचा स्वातंत्र्य दिन 78वा साजरा होत असताना पुन्हा एकदा या स्वतंत्र हिंदुस्थानामध्ये, जम्मू काश्मीरमध्ये आमच्या जवानांचं बलिदान झालं. अतिरेक्यांनी हल्ला केला. त्यात कॅप्टनसह काही जवानांना हुतात्म्य पत्करावं लागलं. गेल्या 10 वर्षात प्रधानमंत्री मोदी आणि त्यांचं सरकार आमच्या जवानांचं बलिदान रोखू शकलं नाही. पण त्यांच्या भाषणामध्ये मात्र मोठ्या मोठ्या गर्जना आणि वर्जना असतात. 370 कलम हटवलं जम्मू काश्मीरमधून, तेव्हा शिवसेनेनं पूर्ण सहकार्य केलं होतं, पाठिंबा दर्शवला होता. मोदी असं म्हणत आहेत की युनिफॉर्म सिव्हिल कोड आणि वन नेशन वन इलेक्शन या मुद्द्यांवर चर्चा व्हायला हवी, हे मुद्दे पुढे यायला हवेत. अशा वेळेस शिवसेना युपीटीचं पंतप्रधानांच्या या एक लक्षात घ्या, बघा एक लक्षात घ्या, मोदींकडे पूर्ण बहुमत नाही. मोदींकडे पूर्ण बहुमत नसताना मोदींनी असे वादग्रस्त विषय चर्चेला आणणं हे देशाच्या शांततेला आणि सुव्यवस्थेला परवडणारं नाही. 370 कलम हटवलं आणि त्याचं राजकारण केलं आणि मतं मागितली. 370 कलम काढल्यावर आम्ही आनंदानं त्याला पाठिंबा दिला. राज्यसभा असेल, लोकसभा असेल, अनेकांनी त्यांना विरोध केला नाही. पण 370 कलम हटवल्यावर जम्मू काश्मीरच्या परिस्थितीत काय सुधारणा झाली हे प्रधानमंत्र्यांनी लाल किल्ल्यावरून सांगायला हवं. प्रधानमंत्री लाल किल्ल्यावरून भाषण करत असताना जम्मू काश्मीरमध्ये रक्ताचे सडे पडत होते आणि ते रक्ताचे सडे आमच्या जवानांच्या रक्ताचे सडे आहेत.
हे त्याने विसरू नये. काय बदल झाला काश्मीरमध्ये? लोकशाही मार्गाने अजून विधानसभेच्या निवडणुका होऊ शकला नाहीत. विधानसभेला टाळ आहे. अजूनही इंटरनेट बंद आहे. रोजगार नाही. अमरनाथ यात्रा सुरक्षित नाही. वैष्णवदेवीची यात्रा सुरक्षित नाही. सामान्य नागरिक तिकडला आजही भयभीत आहे. मग 370 कलम करून तुम्ही जे राजकारण केलं त्यातून तुम्हाला फायदा झाला, पण देशाला काय फायदा झाला? शिवसेनेनं हिंदुत्वाच्या आणि राष्ट्रीय एकतेच्या मुद्द्यावर जसं अयोध्येतील राम मंदिराला पाठिंबा दिला, तसं आम्ही 370 कलम हटवण्यालाही पाठिंबा दिला होता. राऊतसाहेब, आणखीही मोदी यांनी भाषणात असं म्हटलं आहे की 1 लाख तरुणांना राजकारणात आणणार. म्हणजे त्यांना आम्ही, हे जे तरुण आहेत, 1 लाख तरुण आहेत, त्यांना आम्ही पैसे देणार आणि पगारावर ठेवणार. आमच्या भाजपच्या राजकारण हे फक्त भाजपच्या सोयीचं असतं आणि त्यासाठी त्यांनी भारतीय जनता पक्षाने राजकारणात दलाल निर्माण केलेले. राजकारणात आणण्याचे मार्ग जे असतात, उत्स्फूर्तपणे माणसं राजकारणात येतात, तरुण राजकारणात येतात, लादले जात नाहीत. शिवसेनेमध्ये हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी असंख्य तरुणांना राजकारणात संधी दिली. अशी संधी काँग्रेस पक्षातही मिळाली, महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मिळाली. पण भारतीय जनता पक्ष हा तुरुंग आहे आणि त्या तुरुंगात फक्त डांबलं जातं. साहेब, राज्यातल्या राजकारणाचा विषय आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात फाईलवर स्वाक्षरी करणं असो, निधी वाटप असो, आमदारांची कामं मार्गी लागणी असो, या सगळ्या विषयांवर वाद होताना दिसत आहेत. 2 आठवड्यांपूर्वी गिरीश महाजन आणि अजित पवार यांच्यामध्ये असाच मुद्द्यांवरून वाद झाला होता आणि आता ताजं प्रकरण आहे या मंत्रिमंडळाच्या बैठकीचं, ज्यात अजित पवार याला वाद म्हणण्यापेक्षा आम्ही 3 टोळ्यातल्या गँगवॉर म्हणतो. 3 गँग एकत्र येऊन महाराष्ट्राची सत्ता चालवतात. मुंबईमध्ये आम्ही या गँग्स अंडरवर्ल्ड कसं चालवत होत्या ते आम्ही पाहिलं आणि अंडरवर्ल्ड एकत्र येऊन अनेकदा लूट करत होत्या. आज महाराष्ट्राचं सरकार सुद्धा 3 गँग चालवत आहेत आणि मग त्या गँगच्या माध्यमातून आपापल्या लोकांची दिवाळी केली जाते. आजच आपण नवीन माहिती जर घेतली असेल तर धारावी प्रकल्पासाठी या गँगनं गौतम अडाणी यांना 20 भूखंड मुंबईतले आधीच दिलेले आहेत, धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या नावाखाली. आता आणखी 2 मोठे भूखंड त्यांना दिले जात आहेत आणि तशी आज माहिती समोर आली. त्यातला एक भूखंड हा जिथे तुम्ही उभे आहात, कांजूर, मेट्रो कडला, तो एक मोठा भूखंड त्यांना मिळतोय आणि एक मुंबई शहरातला अजून एक भूखंड, म्हणजे एकूण 22 बहुमूल्य भूखंड धारावी प्रकल्पाच्या पुनर्वसनाच्या नावाखाली लुटले जात आहेत मुंबईचे. हे महाराष्ट्रामध्ये 3 गँगचं सरकार असल्यामुळे ही लूट सुरू आहे आणि आपापल्या माणसांना असे भूखंड वाटले जातात. पूर्वी मुंबईत अंडरवर्ल्डचं दबाव असताना लँड ग्रॅबिंग, लँड माफिया हे मोठ्या प्रमाणावरती मुंबईत निर्माण झाले. आज धारावी प्रकल्पाच्या नावाखाली या गँगचे लाडके उद्योगपती लँड ग्रॅबिंग करतात. ज्याला मी लँड ग्रॅबिंग, लँड माफियागिरी आहे. तर आणखीन 2 भूखंड त्यांच्या नावावर जात असतील तर कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेना या प्रकल्पाची एकही वीट रचू देणार नाही. चला, थँक्यू. मंत्रिमंडळाच्या बैठकीत जे वाद होत आहे, तुम्हाला काय वाटतं की हे वाद खरे आहेत? नाही, हे वाद खरे आहेत. हे वाद खरे आहेत. 3 या टोळ्यांमधलं गँगवॉर पेटलेलं आहे. किंबहुना जी मुख्य गँग आहे देवेंद्र फडणवीस यांची आणि मिंद्यांची, या 2 गँगमध्ये सगळ्यात जास्त वॉर सुरू आहे आणि त्यात 3रे गँग आता आल्यामुळे हे 3घातलं गँग वॉर आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.